स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गिट्सचे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघतोय। 100 ग्रॅम हे गिट्सचं पाकिट आहे, त्याच्यासाठी 50 ग्रॅम पनीर वापरतोय आपण। आता किसून घेतोय पनीर मिक्स करून झालंय। आता आपण 2 चमचे दुधाचा वापर करतोय, लागेल तसं दूध वापरू। दूध कोमट घ्यायचं। 2 ते 3 चमचे दुधाचा वापर केल्यानंतर पीठ आपण आता असे मळून घेतोय। पाच मिनिटांसाठी झाकून ठेवू। बघा भांड्याचा वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकता। जेवढी साखर घेतली आपण तेवढंच पाणी घेतोय। एक तारी पाक झाला, थोडं वेलची पावडर टाकतोय, अर्धा चमचा। पीठ आता चांगलं मळून घेतलंय बघा। आपण असे गोळे करून घेऊ, छोटे छोटे मीडियम साईजचे। तयार होतोय आपला, तुम्ही बघू शकता। त्याच्यात थोडे केशरच्या काड्या टाकते। बाजूला तूप गरम करायला ठेवलंय। आता गुलाबजाम तळायला घेऊ आपण। तूप गरम झालेलं आहे, आपण आता गुलाबजाम टाकून घेऊ। एका वेळेस 5 ते 7 जेवढे आपल्या कढईमध्ये बसतील तेवढे टाकायचे। गॅस स्लोच ठेवलाय। हे बघा, ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे चांगले, तुम्ही बघू शकता बघा। आणि इकडे गॅस, पाकचा गॅसही बंद केलेला आहे। गरम पाकामध्ये आपण हे गुलाबजाम सोडणार आहेत। आता पनीर टाकल्याने काय होतं की खूपच स्मूथ आणि छान मऊसूत येतात गुलाबजाम। तुम्ही असे गुलाबजाम नक्की करून बघा। आणि तुम्ही नवीन असणार, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हे सर्व गुलाबजाम आता तयार आहेत। अर्ध्या तासाने ते थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवणार आहे मी। आता झाकून ठेवते। हे बघा, आपले गुलाबजाम आता तयार आहेत।